एप्रिल हा दिवस प्रामुख्याने एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. लहानपणापासून मित्रमैत्रिणींच्या खोड्या काढणं असू दे किंवा कुटुंबियांसोबत वेळ घालवणं असू दे, या दिवशी फक्त मजा केली जाते. पण 1 एप्रिल रोजीच एप्रिल फूल हा दिवस का साजरा केला जातो हे तुम्हाला माहितीये का? याचा इतिहास 16व्या शतकातील फ्रान्स पर्यंत जातो, जेव्हा ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारलं गेलं आणि नवीन वर्षाची सुरुवात 1 एप्रिल वरून बदलून 1 जानेवारी करण्यात आली. जे लोक जुन्या परंपरेनुसार 1 एप्रिल रोजीच नवीन वर्ष साजरं करत राहिलं त्यांना मूर्ख म्हटलं जाऊ लागले आणि ही प्रथा सुरू झाली. अर्थात 1 एप्रिल रोजी जे नवीन वर्ष साजरं करत होते त्यांना एप्रिल फूल म्हटलं जाऊ लागलं. आता 1 एप्रिलचा इतिहास नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊया. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की 1582 मध्ये फ्रान्समध्ये जुलियन कॅलेंडरच्या जागी ग्रेगोरियन कॅलेंडर लागू झालं. जे लोक 1 एप्रिल रोजी नवीन वर्षाचा दिवस साजरा करत राहिले त्यांना एप्रिल फूल म्हटलं. तर दुसरी समजूत अशी आहे, काही लोक ह्याचा संबंध रोमन सण हिलारियाशी जोडतात, जो मार्च महिन्याच्या अखेरीस मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. आता या दिवसाचा उद्देश काय आहे, तर आपल्या कुटुंबाबरोबर असो किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर असू देत, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास असतो, स्ट्रेस असतो, अशा वेळेला एकमेकांची मस्करी करणं, खोड्या काढणं आणि त्या काढल्यानंतर 1 एप्रिल रोजी एप्रिल फूल केलं कसं वाटलं असं म्हणून मजा मस्करी करणं. या दिवसाची सुरुवात पाश्चिमात्य देशांमध्ये झाली असली तरी आता जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो आणि मोठ्या उत्साहामध्ये एप्रिल फूल दिवस साजरा केला जातो. आता एप्रिल फूलच्या या दिवसाची गोष्ट तुम्हाला माहिती होती का? आणि तुम्हाला जर अशीच वेगवेगळ्या दिवसांची माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आम्हाला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे नवराष्ट्राला YouTube वरती सबस्क्राईब करा.